नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. गुड मॉर्निंग. आता थोड्याच दिवसात जाणार आहे गावाला. तर गावाला आपण तिकडे बार्बेक्यूचा प्लॅन करणार आहे. मम्मी बोलली आपण कधी बार्बेक्यू वगैरे बनवू. तिकडे दादाने पूर्ण सामान आणून ठेवले, मशीन ती जो असतो ना सेटअप तो. आता फक्त आम्हाला कोळसा लागणार होता, तर आत्ताच कोळसा घेतला इथे रामचंद्र नगरच्या इकडनं. ए भाई, मी सांगतो पेट्रोल संपलाय 100%. अरे माझ्याकडनं 3 वेळा बंद पडली गाडी भावा. तर मंडळी आम्ही आता कोळसा घेतलाय 100 रुपये किलो कोळसा बाबा. म्हणजे तो फक्त जळलाय, म्हणजे जळलेल्या गोष्टीची पण किंमत आहे, म्हणजे जळणाऱ्या लोकांची पण किंमत आहे, बरोबर की नाही. तर आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. मंडळी पार खतरनाक वाला क्रॅम्प आला. आई ग, असं नस एकमेकांवर चढणार खाली. मंडळी इथं आम्ही आता मेंदूवडा खाल्लाय. मी नाही खाल्लाय, या दोघांनी खाल्लाय. मी घरी जाऊन मस्त सँडविच खाणार आहे. मम्मीने सँडविच बनवलंय मस्त. तर चला घरी जाऊया. की तो आविष्कार मोरे तू बघतेस काय बोलते. हा मी बघते. तर ती बोलते तू काय जाते त्या ब्लॉग मध्ये. आणि मी बोलते मला नाही का, तोच मला बोलवत नाही तर मी कशाला जाऊ. अरे रे, आता मी घेतलं ना तुला ब्लॉग मध्ये. असं का ब्लॉग चालू आहे आपला. उद्या परवा येऊन जाईल आपला ब्लॉग. तर मंडळी ही चैतूची बहीण आहे, चैतूच्या काकाची मुलगी अवनी. से हॅलो. हॅलो. तर ही खूप आपले ब्लॉग्स बघतात. तुझी इच्छा होती की ब्लॉग मध्ये येण्याची, तर घेतलंय लाईक करायच्यासाठी. तुझा तो हे असेल ना तो कॅमेरा. हा फक्त तू एडिट करतोस. चिकन घ्यायला चैतू गेलं इथे जरा. आम्ही थांबलो जरा गाडी. तो आला की आम्ही घरी जाऊ. चला. मी एक बनवला, हे बनवला. कोणता? फुकट कशाला खाऊ मी फुकट. आणि पप्पानी बघितलं तर चालेल का ब्लॉग? ओरडणार नाही तुला? नाही, पप्पांना ओरड. पप्पा बोलते तुला ब्लॉग मध्ये जा. पप्पाला ओरड, मम्मीच ओरडते नुसती. खतम. हा ना. पप्पा बोलते जा, तुला कुठे जायचं तिथे. हा बिंदास एकदम. बाय बाय. तुम्हाला बोलव मी नाही. हा भाई, बटाटा, कांदा, टोमॅटो, पुदिनाची चटणी, सँडविच आणि कॉफी. हा एकदम एनर्जेटिक ब्लॉग आहे. कारण ब्लॉग हा एनर्जेटिक का आहे, कारण मी 2 दिवसात चाललोय गावाला. एकदम भरपूर दिवसांनी मी गावाला जाणार आहे आपल्या फार्म हाऊस वरती. आणि तिकडे आपल्याला भरपूर ब्लॉग बनवायला भेटणार आहे, याचा मला आनंद आहे. आणि आता मी सँडविच खातो. आजचा दिवस का मी कसा असणार आहे, कारण आपल्याला गावाला जायचं, तर गावाला जाण्याची तयारी करायची आपल्याला. त्याचबरोबर आपल्याला तिकडे जाऊन पेंटिंग वगैरे करायची आहे. ते तुम्हाला आपल्याला पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. मंडळी आपल्याकडे आता महाकुंभ चालू आहे प्रयागराज मध्ये. तर त्याची मी व्हिडिओ बघत होतो, की नॉलेज घेत होतो. तर त्यामध्ये मला एक इन्फॉर्मेशन कळली, की म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. हा जो कुंभमेळा आहे हा बरोबर 144 वर्षांनी येतो. आणि हा म्हणजे जगातला सगळ्यात मोठा इव्हेंट आहे, की जिथे करोडो लोक येतात. आणि याचा इतिहास असा आहे की जेव्हा आता मी युट्यूबवर जी व्हिडिओ बघितले त्याच्या आधारे तुम्हाला सांगतोय. एक असे मी इकडे नोट्स बनवून ठेवलेत. दुर्वासा ऋषी होते, त्यांनी देवराज इंद्र त्यांना असा शाप दिलेला की तुम्ही तुमचं पूर्ण 3 लोक आहे, म्हणजे जे सगळे देव आहेत ते सगळे कमजोर होणार. आणि ही गोष्ट असुरांना कळाली आणि त्यांना असुरांनी पूर्ण डायरेक्ट स्वर्गावर आक्रमण केलं आणि स्वर्ग जिंकून घेतला. तेव्हा सगळे देव ब्रह्माजीकडे गेले आणि ब्रह्माजी सर्व देवांना घेऊन विष्णूकडे गेले. तेव्हा विष्णूजी म्हणाले की आता म्हणजे समुद्र मंथनाशिवाय काही पर्याय नाही. समुद्र मंथन केल्यावरच त्यातून अमृताची प्राप्ती होईल आणि त्याने तुम्हाला ते अमृत पिऊन तुम्ही अमर व्हाल, असं विष्णूजींनी सांगितलं. मग यासाठी मदत लागणार होती थोडी असुरांची. मग असुर आणि देव दोघांनी मिळून हे समुद्र मंथन केलं. त्यामध्ये एक असं कलश निघालं अमृताचं. विष्णूजींनी गरुडदेव आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही तो कलश घेऊन तिकडनं निघून या. तर जेव्हा गरुडदेव कलश घेऊन येतो तेव्हा त्याचे 4 थेंब, त्या अमृताचे 4 थेंब आपल्या भूमीवर पडले. ते म्हणजे एक म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक अशा 4 ठिकाणी पडले. तर तेच हे प्रयागराज महाकुंभ आहे. हे जगातली सगळ्यात मोठं इव्हेंट आहे. आणि असं मानलं जातं की जिथे जेव्हा आपण ह्याच्यात स्नान करू तेव्हा अमृताच्या बरोबर आपल्याला ते प्राप्ती होते, असं काहीचा इतिहास आहे त्याचा. तर मंडळी मम्मीने हे काहीतरी फेस आणलंय. काय फेशियल मसाज ना 6-in-1 फेस मसाज ब्युटी डिवाइस. तर आपण ट्राय करून बघणार आहे कसं आहे. हे ओपन कर जरा. असं काहीतरी आहे. तर हे मला हे जरा भारी वाटलं. हे बघा ना कसं आहे. आणि आपला फेसला लावायचं बरं वाटतंय. आता मी तर पहिले हे लावूया आपण तोंडाला, फेस वॉश लावूया आणि मग नंतर ह्याच्याने क्लीन करूया. बघूया चला. व्हिडिओ क्रिएटर बनणं एवढी सोपी गोष्ट नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात माहितीये का. पप्पांचा वडा, मम्मीचा वडा.
तोंडावर पाणी मारून घेतलं पहिले. हा नॉर्मल घरचा फेस वॉश आहे, तो वापरून बघूया आपण. इथं थोडासाच घ्यायचा आहे, थोडासाच घेतला आहे. आता थोडा फेस तर लाव. मस्त वाटते, मजा नाही. नाही निघाला निघाला भाई, बघ चोळून येत हाताला लागतंय ते सगळं. पाणी नको लावू. नाही पाणी घेतलं. मस्त वाटतं. काय बोलतो मम्मीला? हा मम्मी, डोंबारीचा खेळ ना. तर इथे डोंबारीचा खेळ चालू आहे आणि त्याने बाई वेगळाच सीन आहे भाई. ती बोल उलट्या उलट्या होते भाई. इकडे गुलांटी उडी मारताना आम्हाला वर आली होतं. डेंजर आहे भाई, इज्जत आहे यांना, रिस्पेक्ट. चाप खायला या, चाप खायला या, लवकर या. एकटाच खायला बसतोय, लवकर या तुम्ही पण. तर मंडळी मी आता घरी आल्यानंतर मला खूप भूक लागलेली, मग एकटाच चाप खायला आलोय बघा. तर मंडळी मी आता चाप खातो.